नमस्कार. आपण नेहमी विचार करतो की खरी संपत्ती म्हणजे नक्की काय, नाही का? आज आपण एक अशी जबरदस्त गोष्ट पाहणार आहोत जी पैसा, बुद्धी आणि समृद्धी यावर एक अगदी नवीन दृष्टिकोन देईल. आता हा प्रश्न बघा, लक्ष्मी खऱ्या अर्थाने कुठे वास करते? वाटतो खूप साधा, पण या एका प्रश्नात खूप मोठा रहस्य दडलेला आहे. ही कथा आपल्याला पैसा आणि त्याचं खरं मूल्य काय आहे हे शिकवते. चला तर मग सुरू करूया. तर गोष्ट सुरू होते दिवाळीच्या सणाने. सगळीकडे रोषणाई आहे, उत्साह आहे आणि राजेश नावाचा एक माणूस आपल्या घरी लक्ष्मीपूजनाची तयारी करतोय. आता दिवाळी म्हटलं की खरेदी आलीच. मग राजेश सुद्धा निघाला बाजारात लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आणायला. त्याच्या यादीत काय काय होतं? दिवे होते, फुलं होती, मिठाई, अगरबत्ती, म्हणजे पूजेसाठी जे जे काही लागतं ना, ते सगळं त्याने अगदी व्यवस्थित आणि श्रद्धेने घेतलं. आणि ह्या सगळ्या खरेदीसाठी त्यानं दुकानदाराला दिले तब्बल 3,000 रुपये. पैसे दिले, सामान घेतलं आणि तो घरी परतला. आणि मग संध्याकाळी संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन मोठ्या आनंदात आणि भक्तिभावाने लक्ष्मीपूजा केली. घरात एक वेगळंच मंगलमय वातावरण होतं. पण या सगळ्यात राजेशच्या लहान मुलाच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच सुरू होतं. आणि त्याचा एक प्रश्न ह्या कथेला एक जबरदस्त वळण देणार होता. पूजा झाल्यावर तो अगदी सहजपणे वडिलांना विचारतो. राजेशला वाटलं काय साधा प्रश्न आहे. त्याने हसून उत्तर दिलं, हो बाळा, आज लक्ष्मी आपल्या घरी येणार. पण मुलाच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. तो पुढे म्हणाला, पण बाबा, खरी लक्ष्मी म्हणजे आपले पैसे, ते तर तुम्ही दुकानदाराला देऊन आलात. त्याला त्यातून नफा झाला. मग मला सांगा, लक्ष्मी नक्की कोणाच्या घरी गेली, आपल्या की त्याच्या? आणि या प्रश्नाने खोलीत एकदम शांतता पसरली. एका लहान मुलाने एवढा मोठा आणि खोल विचारलेला प्रश्न कुणालाच काही सुचत नव्हतं. ही शांतता भंग केली ती मुलाच्या आजोबांनी. त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद हसू होतं. त्यांना या प्रश्नाचं महत्त्व कळलं होतं आणि आता ते सगळ्यांना एक खूप मोठा धडा शिकवणार होते. त्यांनी आपल्या नातवाला जवळ घेतलं आणि खूप प्रेमाने समजावलं. आजोबांनी जो फरक सांगितला ना, तो खूप महत्वाचा आहे. ते म्हणाले, जो फक्त खरेदी करतो म्हणजे ग्राहक असतो, त्याच्याकडे लक्ष्मी येते, पण फक्त थोड्या वेळासाठी. पण जो व्यापार करतो त्याच्याकडे ती जास्त काळ टिकते. म्हणजेच जर आयुष्यात लक्ष्मीला टिकवून ठेवायचं असेल तर फक्त एक ग्राहक बनून चालणार नाही. आपल्याला काहीतरी निर्माण करावं लागेल. मग तो एखादा व्यवसाय असो किंवा एखादी सेवा, ज्याला काहीतरी मूल्य आहे. आणि खरं तर हाच या संपूर्ण कथेचा गाभा आहे, तिचा मूळ धडा. हे आपल्याला अर्थव्यवस्थेतील दोन महत्त्वाच्या भूमिकांमधला फरक दाखवून देतं. या दोन भूमिका कोणत्या? एक आहे ग्राहक, जो फक्त पैसे खर्च करतो, आणि दुसरा आहे व्यापारी, जो पैसे कमावतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो ते वाढवतो सुद्धा. यातून शिकण्यासारखं काय आहे? पहिलं म्हणजे ग्राहकाचा पैसा नेहमी बाहेर जातो. या उलट व्यापाऱ्याकडे पैसा येतो आणि तो वाढण्याची शक्यता असते. आणि सर्वात महत्त्वाचं, खरी समृद्धी फक्त वस्तू वापरण्यात नाही, तर मूल्य निर्माण करण्यात आहे. म्हणून गोष्ट आपल्याला एक शेवटचा पण खूप महत्त्वाचा विचार देते. फक्त लक्ष्मीची पूजा करून थांबू नका, तर तिला कसं कमवायचं हे ज्ञान मिळवा. कारण संपत्ती कशी निर्माण होते हे समजून घेणं हेच खरं लक्ष्मीपूजन आहे.